ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुनचा प्रेमावरील विश्वास परत आणण्यासाठी सायली जी युक्ती करते, पण त्याच्यामुळे सायली या सगळ्यात अडकत जाते आणि सायलीलाच खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार होतो. अर्जुनला तर ऑलरेडी झालेला असतो, पण त्याचा प्रेमावरचा विश्वास पुन्हा एकदा डळमळीत होतो. त्यावेळेला सायली मात्र अर्जुनला सगळं काही कन्फर्म करत या सगळ्यामध्ये आता भानावरती आणणार असते आणि या सगळ्यामध्ये सायली अर्जुन एकमेकांच्या जवळ येणार असतात. पण यासाठी चैतन्यच्या आयुष्यातील एक मोठी घटना सुद्धा कारणीभूत ठरणार असते आणि सायलीवरचा दृढ विश्वास अर्जुनला प्रेम आणि लग्न या सगळ्यावरती विश्वास ठेवण्यासाठी मजबूर करतो. या सगळ्यामध्ये सायली सुद्धा अर्जुनच्या प्रेमात पडते. हे मात्र आता खूप एक छान गोष्ट होते आणि या सगळ्यामध्ये कुसुम सुद्धा काही करू शकत नाही, कारण सायलीने स्वतःहून प्रेम कबूल केलेलं असतं. आता मात्र मालिका एका वेगळ्या वळणावरती येत असते आणि या सगळ्यातून सायली अर्जुनच्या प्रेमाची एक नवीन सुरुवात होत असते. आता इकडे अर्जुनने आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सायलीला सांगितलेल्या असतात. म्हणजे त्याचा प्रेमावरती का विश्वास नाही आहे, प्रेमामुळे तो इतका का चिडतो, हे सगळं समजल्यावरती मात्र आता सायली खूप मोठा निर्णय घेते. सायली आता अर्जुनचा प्रेमावरचा विश्वास दृढ करण्यासाठी खूप मोठं आता त्याला समजवण्याचं काम करते आणि या सगळ्यामध्ये सायलीचा प्लॅन वर्कआउट होत सायली स्वतःच अर्जुनच्या प्रेमात हळूहळू पडत जात असते. इकडे आता सायली सांगत असते, हे बघा सर, प्रेम हे एक असं नातं आहे ना की जे दोन्ही बाजूंनी निभावलं जातं. तुम्ही फक्त प्रेमाची एक बाजू बघताय. म्हणजे तुमच्या आयुष्यात झालेली 2 उदाहरणं अशी आहेत की ज्या वेळेला तुमचा मित्र कुणाल याला एका मुलीने फसवलेला आहे आणि त्यामुळे त्याने स्वतःचा जीव दिला. आज तुमच्यासमोर आलेलं दुसरं उदाहरण सुद्धा तेच आहे की अश्विन भाऊजींना रिया नावाच्या मुलीने धोका दिला आणि त्यांनी गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला. पण या सगळ्यामध्ये कुणालसोबत काय घडलं मला माहीत नाही आहे, पण अश्विन भाऊजींसोबत जे घडले ते आपल्याला समजले ना. ती मुलगी अश्विन भाऊजींना लग्नासाठी सांगत होती की तुम्ही माझ्याशी लग्न करा, पण अश्विन भाऊजी तिला इग्नोर करत होते. कोणत्या पॉईंटपर्यंत ती मुलगी थांबू शकेल? जर तिचे घरचे तिच्यावरती प्रेशर आणत असतील तर ती मुलगी काय करेल? मग या बाबतीत तुम्ही मुलींना दोष देऊ शकता का? कारण तिच्या पण आयुष्यामध्ये तिचं एक कुटुंब आहे, तिचे वडील आहेत, तिची आई आहे आणि त्यामुळे ती लग्न करणारच ना. त्यामुळे तुम्ही तिला दोष देऊ शकत नाही. खरं तर अश्विन भाऊजींनी तिला इग्नोर का केलं, तिला घरच्यांच्या समोर का नाही आणलं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायला गेला तर अश्विन भाऊजींनी तिला फसवलेलं आहे आणि मग तिचा नाईलाज होऊन तिने लग्न केले. सर, तुम्हाला पटतं का? मी जे सांगत आहे ते तुम्हाला समजते का? आता कुठेतरी अर्जुनला सायली जे म्हणते ते पटत असतं आणि त्याच वेळेला अजून एक महत्त्वाची घटना घडणार असते अर्जुनच्या आयुष्यामध्ये की पुन्हा अर्जुनची गाडी मूळ पदावरती येण्यासाठी लागणार असते. सायली सांगत असते, हे बघा, प्रेम हे फक्त मुलींच्या बाजूने फसवलं नसतं, तर मुलं सुद्धा असतात जी मुलींना फसवतात. पण असतात काही मुली अशा ज्या फक्त पैशासाठी मुलांवरती प्रेम करतात, पण ज्या वेळेपर्यंत मुलांना ते समजलेलं असतं तोपर्यंत त्यांच्या बाबतीत खूप चुकीचं घडलेलं असतं. पण काही मुलं पण अशी असतात की जी आपल्या स्वार्थासाठी मुलीवर प्रेम करतात आणि नंतर तिला सोडून देतात. असं म्हणत सायली अर्जुनला छानपैकी समजावून सांगते. काही अशी उदाहरणं सुद्धा सांगते. प्रियाचं उदाहरण सांगते. सायली सांगते, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या आश्रमामध्ये आम्ही प्रियाला खूप ओरडायचो. ती नेहमी असंच करायची. तिचे नेहमी मित्र मुलं असायची, त्यांच्याकडून पैसे उकळायची. आता त्यांच्यासोबत तिचं काय नातं होतं हे मला माहीत नाही आहे, पण त्यांच्यासोबत ती आता नात्यासोबत असायची, त्यांच्या गाडीवरती फिरायची आणि त्यांच्याकडून महागडे गिफ्ट घ्यायची. आता नक्की त्या दोघांच्या मधले रिलेशन स्टेटस काय होतं हे मला माहीत नाही आहे, पण या बाबतीमध्ये तिचा उपयोग करून झाला की त्यांच्याशी बोलणं बंद करायची. मग तुम्ही मला सांगा की यामध्ये प्रिया पण त्यांचा वापर करून घ्यायची. काही ठिकाणी उलटं सुद्धा असतं. त्यामुळे आपण कोणालाही दोष देऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही प्रेमावरचा विश्वास उडालाय तो नका करू, कारण चूक ही दोघांकडूनही होऊ शकते. मग ते माणसापरत्वे वस्तू बदलत असते किंवा सिच्युएशन बदलत असते. प्रत्येक वेळेला मुलगीच चुकीची नसते आणि या गोष्टीची जाणीव मी तुम्हाला करून देईन. असं म्हणत सायली आता अर्जुनला प्रेमावरचा विश्वास पटण्यासाठी स्वतःच्या ह्यानी प्रयत्न करते. त्याच वेळेला अर्जुनच्या आयुष्यात एक मोठी घटना घडते. ते म्हणजे आता चैतन्य आणि साक्षी यांचं असलेलं प्रेमसुद्धा अर्जुनच्या समोर येणार असतं. साक्षीसुद्धा चैतन्याचा याच गोष्टीसाठी वापर करत असते. तिचं काम काढण्यासाठी ती चैतन्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असते आणि चैतन्य बिचारा या सगळ्यामध्ये खरं प्रेम समजून तो साक्षीच्या जाळ्यात ओढला जात असतो आणि खऱ्याने प्रेम करायला लागला असतो. पण साक्षी मात्र खुनाच्या आरोपातून आपली निर्दोष सुटका व्हावी यासाठी चैतन्याचा वापर करत असते आणि ज्या वेळेला अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात येते तोपर्यंत अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तोपर्यंत साक्षीचं खरं रूप चैतन्याच्या समोर सुद्धा अर्जुन आणणार असतो. परत एकदा
मूळ पदावरती येत अर्जुनला हे समजलेलं असतं की खरंच या मुली असंच करतात, मुलांचा वापर करून घेतात. आता चैतन्यवरती प्रेम नसलेली साक्षी प्रेमाचं नाटक वेगळ्या कारणासाठी करत असते. ती चैतन्याला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी हे सगळं करत असते, जेणेकरून अर्जुनने केसमधल्या अपडेट्स तिला द्याव्या. हे ज्या वेळेला अर्जुनला समजतं, अर्जुन खूप चिडतो आणि सायलीला येऊन सगळं सांगतो. सायली सांगते, सर असं काय करताय? अर्जुन म्हणतो, तुम्ही मला म्हटलात की दर वेळेला मुलगी चुकीची नसते, मग हे काय आहे? बघा चैतन्याची अवस्था बघा, चैतन्याला सुद्धा साक्षी अशीच नाचवत आहे. आता साक्षीला तुम्ही चांगलं ओळखता, साक्षी खरंच प्रेमात पडली असेल का चैतन्याच्या? सायली म्हणते, नाही सर, बरोबर आहे तुमचं म्हणणं, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. साक्षी चैतन्य सरांना फसवत आहे आणि या सगळ्यामधून आपल्याला चैतन्य सरांना बाहेर काढायचं आहे. अर्जुन म्हणतो, हेच तर मी सांगतोय, प्रेम लग्न या गोष्टीवरती विश्वास ठेवणं चुकीचं आहे, मला हे पटलेलं आहे. यावरती आता सायली सांगते, सर मी तुम्हाला तेच सांगते आहे, तुमच्यासमोर अशीच उदाहरणं येत चाललेली आहेत. अर्जुन म्हणतो, मग तुम्ही एक तरी असं उदाहरण सांगा की ज्याच्यामुळे मला समजेल की खरं असं नाही आहे, बोला बोला असं म्हणत अर्जुन चिडतो. त्यावेळेला सायली म्हणते, सर असं काय करताय? अजूनही माझ्यासमोर तसं उदाहरण नाही आहे. मग अर्जुन म्हणतो, आहे माझ्यासमोर आहे, मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावरची तुमची रिॲक्शनमुळे मला कळेल की तुम्ही काय म्हणताय आणि हे खरं आहे की खोटं आहे. आणि तो सायलीच्या तोंडावरती हात ठेवत म्हणतो, मी तुम्हाला जे सांगतोय ते ऐकायचं आहे, तुमच्या तोंडून मला एकही शब्द ऐकायचा नाही आहे. आता मी जे म्हणेन तेच झालं पाहिजे, कारण मी मूर्खासारखा या सगळ्यामध्ये वाहवत गेलेलो आहे, मी या सगळ्यामध्ये मूर्ख बनवलंय. चैतन्य स्वतः प्रेमात अडकला आणि मला पण या सगळ्या सिच्युएशनमध्ये अडकला. त्याने मला जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय, कारण काही दिवसांपासून तुमच्याबद्दल मला एक वेगळीच ओढ वाटते. मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो मला म्हटला की तुमच्या मी प्रेमात पडलोय, आणि हो मला सुद्धा असंच वाटतंय. मग आता मी जर तुमच्या प्रेमात पडलोय, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपल्यासाठी 1 वर्ष 5 महिने संपणार आहे, मग तुम्ही मला सोडूनच जाल ना? तसंही मी तुमच्या प्रेमात पडल्यावरती मला धोकाच मिळणार आहे. मग तुम्ही मुद्दाम केलं किंवा नाही केलं तरी सुद्धा तुम्ही मला सोडून जाणारच आहात, म्हणजे पुन्हा एकदा प्रेमामध्ये मी अडकणारच आहे ना. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की प्रेम लग्न विश्वास यावरती माझा विश्वास नाही. सायली आता हदरते, सर हे काय बोलतायत? आणि ती म्हणते, सर तुम्ही काय बोलताय? यावरती अर्जुन म्हणतो, आता माझा प्रेमावरती विश्वास बसवण्यासाठी तुम्ही काय कराल? असं म्हणत अर्जुन सायलीला खूप मोठा द्विधा मनस्थितीमध्ये टाकतो. आणि या सगळ्यानंतर सायली अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार करणार असते, पण यासाठी सुद्धा काही घटना घडणार असतात की अर्जुनचा प्रेमावरील विश्वास परत आणण्यासाठी सायली युक्ती करता करता सायलीला समजणार असतं की आपलं पण अर्जुन सरांवरती तितकंच प्रेम आहे, ज्याला आपण माणुसकी आणि त्यांचा चांगला स्वभाव म्हणून त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतोय ते असं नसून आपलं त्यांच्यावरती असलेलं प्रेम आहे. आता मात्र अर्जुनने स्वतःहून प्रेम व्यक्त केल्यावरती सायली त्याच दृष्टीने विचार करायला लागते आणि स्वतः सायली सुद्धा अर्जुनच्या प्रेमात पडते. म्हणजे काहीतरी वाईट सिच्युएशनमधून चांगलं घडतं. तशाच पद्धतीने सायली आणि अर्जुन 2 चांगली माणसं एकमेकांच्या जवळ येत त्यांचा आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सर्वत 7 जन्मासाठी बांधले जाणार असतात. पण या सगळ्यामध्ये सुद्धा नियतीने एक खूप मोठी घटना घडवून आणणार असते की दोघांनी प्रेम व्यक्त केल्यानंतर सुद्धा हे लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पूर्णपणे 7 जन्मासाठी बदलत होत असताना खूप अडचणी येणार असतात. त्या अडचणी काय आहेत जाणून घ्यायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हळूहळू एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होणार आहे.